दुसरीकडे हिंगोलीच्या हिवरखेडा गावात देखील भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे। गावात कोट्यवधी रुपये खर्च करून जलजीवन मिशनचे काम करण्यात आलं, मात्र योजनेचे पाणी गावात आलं नसल्याने महिलांना गावापासून 2 किलोमीटर असलेल्या विहिरीवर आपला जीव धोक्यात घालून पाणी आणावं लागतंय। अनेक वेळा प्रशासनाकडे पाण्याची मागणी करू नये असं खरं तर ही मागणी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने येथील गावकऱ्यांना पाणी मिळत नाहीये। याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोलीच्या हिवरखेडा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। येथील मागील अनेक दिवसापासून जलजीवन मिशनचं काम करण्यात आलं, मात्र काम या ठिकाणी चालू असतानाही महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आलेली आहे। मी सध्या याच हिवरखेडा गावामध्ये बघू शकता की या ठिकाणी विहिरीवरून जवळपास 2 किलोमीटर अंतरावरून जे आहे ते महिलांना या ठिकाणी पाणी आणावं लागते। पाण्यासाठी वणवण भटकंती करून या ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी या ठिकाणी महिलांना पाणी आणावं लागते। बघू शकता की या ठिकाणी या जवळपास गावापासून ही 2 किलोमीटरची विहीर आहे आणि महिलांना आपला जीव धोक्यात घालून या विहिरीवरून जे आहे ते पाणी आणावं लागते। गावातील सर्व आता पाण्याचे स्रोत आटलेले आहेत। गावातील सर्व विहिरी असो, हातपंप असो, संपूर्ण पाणी पातळी खालावलेली आहे आणि पाण्याचे स्रोत आटलेले आहेत। ताई, मला सांगा, या विहिरीवर तुम्ही पाणी भरताय, आपला जीव धोक्यात घालून ठिकाणी महिला उभ्या आहेत, पाणी कशी परिस्थिती रोजची? अशीच परिस्थिती आहे आमची पाण्याची। आम्ही गरोदर असून आम्हाला इथे पाणी भरण्यासाठी लागते। 2 किलोमीटरवर ही विहीर आहे। या विहिरीत पूर्ण गावाला पाणी भर लागते। या विहिरीत काही लोकांनी मोटरी टाकलेल्या आहेत, त्या मोटरी पाणी उपसून घेतात आणि आम्हाला पुन्हा पाण्याची टंचाई निर्माण होते। नळ बसवली पण पाणीच येत नाही नळाला। 2 वर्षापूर्वी ती जलजीवन निर्माण झालं पण ते काम पूर्ण झालेलं नाही। तुमची नावाला नळच बसवले? हो, नावाले नळच बसवले, पाणी एकदा नाही आलं। जलजीवन मिशनचं काम या गावात सुरू आहे, मात्र काम पूर्ण झाल्यामुळे येथील महिलांना जवळपास 2 किलोमीटर विहिरीवरून पाण्यासाठी वणवण भटकंती करत हंडावर पाणी आणावं लागते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।